गणपती बाप्पा मंगल मूर्ती। स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रोहन द रायडर। पुन्हा एकदा मी मुंबईचे गणपती दाखवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मुंबई दर्शन करवण्यासाठी आलेलो आहे। माझ्याबरोबर आहे ऋषी, हॅलो, आणि अमित। ही अमितची बाईक आहे आणि ही माझी आहे। माझी बाईक ऋषी चालवणार आहे आणि मी मागे बसून रेकॉर्डिंग करणार आहे। गणेशोत्सव हा मुंबईमधला सगळ्यात मोठा सण असतो। मुंबईच्या गणपतीमध्ये तुम्ही ऐकलं असेल जास्तीत जास्त लालबागचा राजाचं नाव, पण मुंबईच्या फेमस गणपतीमध्ये फक्त लालबागचा राजा असं नाही आहे, मुंबईचे सगळेच गणपती खूप फेमस आहेत। तेच दाखवण्याचा आज तुम्हाला प्रयत्न करत आहे मी। तर मागे जी लाईन दिसते गणपतीच्या दर्शनासाठी, ती GSBच्या राजाची लाईन आहे। मुंबईचा सर्वात रिच हा गणपती GSBचा आहे, जो वडाला किंग सर्कलच्या इथे आहे। पटकन फोटो काढा आणि पुढे वा। पुढे वा, थांबून राहू नका, पाठी टेकू नका, पटकन फोटो काढा आणि पुढे वा। थांबत राहू नका आणि पाठी टेकू नका। मुंबईचा सगळ्यात फेमस असा गणपती, मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा राजा त्याला ओळखतात, अशा ठिकाणी आपण आलेलो आहे आता। आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे। तर ही लाईन आहे गणपतीचे दर्शन करण्यासाठी। झी टॉकीजवाले आलेले आहेत इथे आणि शूटिंग चालू। देखावा यावर्षी केलेला आहे तो महाकालेश्वर उज्जैन मध्य प्रदेशमध्ये जो आहे त्याचा देखावा साकारलेला आहे इथे, बघू शकता। ही आहे गर्दी। किती मेहनत यामागे आहे, काय ही सुंदरता, इतका सुंदर देखावा या गणेश मंडळातील कार्यकर्ते कसा बघू शकता इकडे किती गर्दी आहे। हा पूर्ण रस्ता ब्लॉक आहे। राईट साईडला हात पकडून मी मधून येतोय। हा रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। नॉर्मली ह्या रोडवरती खूप गाड्या असतात आणि वाहतुकीसाठी बंद ठेवलेला आहे। लालबागच्या राजाचे दर्शन झालेले नाही आहेत, पण आम्ही आलेलो आहे चिंचपोकळीचा चिंतामणी याचे दर्शन करण्यासाठी। आणि आपण कुठे असाल
तर चिंतामणीच्या मंडपात यायचं आहे. राजेश गावडे आपल्या लाडक्या चिंतामणीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व चिंतामणी भक्तांचं चिंचपोकळी तालीम उत्सव मंडळाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. तर हे आहे चिंचपोकळीचं चिंतामणी आणि अतिशय उत्तम प्रकारे दर्शन झालेलं आहे आपलं चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ऋषी कसं वाटलं दर्शन झालं? मस्त मस्त चिंतामणीचं खूप छान वाटलं. आम्ही चिंतामणीचं दर्शन करून दिलं. कसं वाटलं? चिंतामणीचं दर्शन एकदम एक नंबर झालेलं आहे आणि एकदम प्रसन्न वाटला. तर इथे येऊन एकदम प्रसन्न वाटलं. खूप प्रसन्न वाटलं. खूप खूप मुंबईमधील अजून एक प्रसिद्ध गणपती तेजूकाया याचे सुद्धा दर्शन एक झालेलं आहे आणि स्पेशली आम्हाला आरतीसुद्धा मिळालेली आहे. तर आम्ही आरती करून बाहेर निघालो. खूप छान वाटलं. तर गणेश गल्लीचे सर्व गणपती बघून झाल्यानंतर आता आपण चालवलो मलबार हिलचा राजा बघायला. 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता आलो आहे मलबार हिलचा राजा बघायला. तर चला मलबार हिलचा राजा बघू.
आहे आपण मलबार हिलच्या राजाला. चं दर्शन झालेलं आहे. आपण आलेलो आहे आता प्रभादेवीचा राजा बघण्यासाठी. श्री प्रशांत गवस पुरुषाध्यक्ष श्री प्रभाकर पुणेकर सर्व गणेश भक्तांना श्री गणेशोत्सव प्रजेचा प्रचंड छळ करत होता. देवकीचा 8वा पुत्र आपला वध करील या भीतीने कंसाने देवकी वसुदेवाला कारागृहात डांबलं आणि त्यांच्या 7ही गर्भकांना जन्मतःच ठार मारले. परंतु कंसाचा वध करण्यासाठी श्री विष्णू कृष्ण रूपात पृथ्वीवर अवतरले. मध्यरात्री मुसळधार पाऊस पडत असताना श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसापासून आपल्या या पुत्राचं रक्षण करण्यासाठी वसुदेव प्रचंड पावसात पुतळी भरून वाहणाऱ्या यमुनेतून कृष्णाला घेऊन रातोरात गोकुळात पोहोचले आणि श्रीकृष्णाच्या आगमनाने सारे गोकुळ आनंदाने बहरले. नंद यशोदा या दाम्पत्याने या नूतन बालकाचं नामकरण केलं. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या या जयघोषात नामकरण झालं श्रीकृष्ण. श्रीकृष्णाच्या बाललीलांनी सारं गोकुळ मोहरून गेलं. खोड्या करणारा श्रीकृष्ण पुढे पुढे धावायचा आणि यशोदा त्याच्या मागे मागे धावायची. श्रीकृष्ण बाळगोपाळांसह हंडीतील दही लोणी चोरायचा, हंड्या फोडायचा. त्याच्या या बालरूपातील खोड्या गोकुळवासियांना निर्मळ आनंद देत होत्या. नटखट श्रीकृष्ण गोपगोपिकांचा जीवश्च कंठश्च सखा सोबती झाला आणि राधेच्या रूपात श्रीकृष्णावर निरपेक्ष निस्सीम प्रेम करणारी सखी श्रीकृष्णाला लाभली. राधाकृष्ण म्हणजे निर्मळ, निर्व्याज, निस्वार्थी प्रेमाचं मूर्तिमंत उदाहरण.